नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दुर्वास गोसावी रुद्राजी स्टडी पॉईंट या एज्युकेशनल व्हिडिओ चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो आहे. मित्रांनो, मराठी व्याकरण प्रश्नमंजुषा ही सिरीज आपण सुरू केलेली आहे आणि त्यातला आज आपण भाग 2 पाहणार आहोत. पहिल्या भागात आपण 10 प्रश्न पाहिले होते. या भागातही आपण 10 प्रश्नांचा समावेश केलेला आहे. प्रश्न क्रमांक 11 पासून आज आपण पाहणार आहोत. चला तर मग प्रश्न क्रमांक 11ला आज सुरुवात करूयात. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी संयुक्त स्वर कोणते? 4 पर्याय आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत आणि या चारही पर्यायांमध्ये संयुक्त स्वरांची जोडी कोणती आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. पहिलं पहा, अ आ ह्या 2 स्वर दिलेले आहेत, तर हे सजातीय स्वर आहेत. दुसऱ्या पर्यायात पहा, ई आणि ई हे सुद्धा सजातीय स्वर आहेत. त्यानंतर पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला ओ आणि औ हे 2 वर्ण दिलेले आहेत, स्वर दिलेले आहेत. त्यामध्ये ओ आणि औ हे दोनही संयुक्त स्वर आहेत. 2 स्वरांनी मिळून तयार झालेले जे काही अक्षर असते, वर्ण असतात, त्यांना संयुक्त स्वर असे म्हणतात आणि पर्याय क्रमांक 3 ही संयुक्त स्वरांची जोडी आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला येथे सांगता येईल. प्रश्न क्रमांक 12, या ठिकाणी खालीलपैकी सजातीय स्वरांची जोडी आपल्याला कोणती आहे ते ओळखायचं आहे. सजातीय स्वर, विजातीय स्वर, संयुक्त स्वर ह्या सर्व प्रकारांविषयी मी स्पेशल एक व्हिडिओ तयार केलेला आहे. तो तुम्हाला प्लेलिस्टमध्ये पाहायला मिळेल. तर यामध्ये 4 पर्याय दिलेले आहेत. या चारही पर्यायांपैकी सजातीय स्वरांची जोडी आपल्याला ओळखायची आहे. तर पहिला जो काही पर्याय आहे त्यामध्ये आपल्याला अ आणि ई ह्या 2 स्वरांची जोडी दिलेली आहे. तेथे आपल्याला संयुक्त स्वरांची जोडी ती दिसून येत नाही. पर्याय क्रमांक 2 मध्ये सुद्धा आपल्याला आ आणि उ हे विजातीय स्वर दिलेले आहेत. येथे सुद्धा पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर नाही. पर्याय क्रमांक 3तही विजातीय स्वरांची जोडी आहे. उरलेला जो काही आहे पर्याय क्रमांक 4 त्यामध्ये ई आणि ई ऱ्हस्व आणि ई दीर्घ ही येथे सजातीय स्वरांची जोडी आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 या प्रश्नांचं योग्य उत्तर आपल्याला सांगता येईल. प्रश्न क्रमांक 13, योग्य विधान किंवा विधाने ओळखा. 4 विधाने या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. त्यापैकी योग्य विधान कोणतं आहे ते ओळखायचं आहे. त्यातला पहिला आहे य, र, ल, व हे अर्धस्वर आहेत. हे आपण अभ्यासलेले आहे, त्यामुळे पहिलं वाक्य येथे योग्य आहे. दुसरं जे काही वाक्य आहे त्यामध्ये त्यांचा जन्म अनुक्रमे ई, ऋ, ऋलू, उ या स्वरांचा उच्चार स्थानावर होतो. हे सुद्धा आपण आपल्या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये अभ्यासलेले आहे. त्यानंतर वाक्य क्रमांक 3 पाहूयात. त्यांचा खरा क्रम य, व, र, ल असा आहे. हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे, म्हणून वाक्य क्रमांक 3 सुद्धा येथे योग्य आहे. अर्धस्वर हा एक व्यंजनांचाच प्रकार आहे. आता हे सुद्धा आपण अभ्यासलेलं आहे. तर चारही जी काही वाक्य आहेत, ही चारही वाक्य या ठिकाणी योग्य आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 4 कोणतेच विधान अयोग्य नाही हे उत्तर या प्रश्नाचे येथे योग्य सांगता येईल. प्रश्न क्रमांक 14 पाहूयात. अयोग्य विधान किंवा विधाने ओळखा. पहिलं जे काही वाक्य आहे त्यामध्ये काय सांगितलेलं आहे पहा. क्षज्ञ ही संयुक्त व्यंजने आहेत. क्ष आणि ज्ञ ही जी 2 व्यंजने आहेत, ही दोनही व्यंजने 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यंजने मिळून तयार झालेली व्यंजने आहेत, म्हणून यांना संयुक्त व्यंजने म्हणतात. म्हणून पहिलं विधान हे सत्य आहे. त्यानंतर क्षज्ञ ही जोडाक्षरे आहेत. त्यानंतर पर्याय क्रमांक 3 क्षमध्ये 2 तर ज्ञमध्ये 3 व्यंजने आहेत. क्षमध्ये
क्ष हे जे व्यंजन आहे यामध्ये 2 व्यंजनांचा समावेश झालेला आहे, तर ज्ञ या व्यंजनामध्ये 3 व्यंजनांचा समावेश झालेला आहे. हे सुद्धा विधान या ठिकाणी योग्य आहे. विधान क्रमांक 4 त्यामध्ये काय सांगितलेलं आहे पहा, की क्ष ज्ञ यांचा वर्णमालेत समावेश होतो. हे मात्र विधान या ठिकाणी चुकीचं आहे. या आपण जर व्याकरणाच्या बाबतीत विचार केला तर सबनीस हे जे व्याकरणकार आहेत यांनी क्ष आणि ज्ञला मराठी वर्णमालेत स्थान दिलेले होते, मात्र कालांतराने क्षज्ञ यांचा वर्णमालेत समावेश करण्यात आलेला नव्हता, ते मान्य झालेलं नव्हतं. सबनिसांच्या बाबतीत जर आपल्याला विचारलं, व्याकरणकार सबनीस यांनी मात्र क्षज्ञ या व्यंजनांना वर्णमालेत समावेश दिलेला होता, मात्र खरं तर व्याकरणिकदृष्ट्या क्षज्ञ यांना वर्णमालेत समावेश देण्यात आलेला नाही. हा मुद्दा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवावा लागेल. म्हणून पर्याय क्रमांक ड जे काही आहे म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या ठिकाणी अयोग्य विधान आहे असे आपल्याला म्हणता येईल. प्रश्न क्रमांक 15 खालील विधाने लक्षात घ्या. या विधानांमध्ये काय सांगितलेलं आहे, मराठी भाषेत एकूण 34 व्यंजने आहेत. त्या 34 व्यंजनांचा आपण अभ्यास केलेला आहे. त्यामध्ये कोणते स्पर्श व्यंजने आहेत, कठोर कोणते आहेत, मृदू कोणते आहेत, हे सर्व आपण पाहिलेलं आहे. तर 34 व्यंजने आहेत. त्यानंतर अनुनासिकांचा उच्चार तोंडाबरोबर थोडा नाकातूनही होतो. हे सुद्धा योग्य विधान आहे. ज्या वर्णांचा उच्चार सोपा असतो त्यांना मृदू वर्ण असे म्हणतात. ज्यांचा उच्चार करण्यासाठी आपल्याला सोपा जातो त्यांना मृदू वर्ण असं म्हटलेलं आहे. आणि जे काही 4थ्या क्रमांकाचं विधान आहे त्यामध्ये काय सांगितलेलं आहे, व आहा यांना स्वरादी असे म्हणतात. 4ही विधाने या ठिकाणी पाहिले असता आपल्याला असे समजते की हे 4ही विधान जे आहेत ते 4ही विधान येथे योग्य आहेत. यात कोणतंही विधान हे चुकीचं नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 सर्व विधाने बरोबर आहेत. हा पर्याय येथे या प्रश्नाचा आपल्याला योग्य सांगता येईल. प्रश्न क्रमांक 16 पहा, योग्य विधान किंवा विधाने निवडा. यामध्ये 4 विधाने दिलेली आहेत. त्यातलं पहिलं विधान जे आहे ते म्हणजे मराठी भाषेचा विकास संस्कृत व प्राकृत या भाषांपासून झाला आहे. हे विधान योग्य आहे. विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय. आपण जेव्हा भाषेची व्याख्या पाहिली तेव्हा विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय हे आपण अभ्यासलेले आहे. म्हणून हे विधानसुद्धा योग्य आहे. बोलणे, हावभाव, नाटक ही नैसर्गिक भाषा आहे. बोलणं, हावभाव आणि नाटक हे जे आहेत ह्या नैसर्गिक भाषांचे ते एक घटक आहेत. हे सुद्धा विधान या ठिकाणी योग्य आहे. भाषेमध्ये भाषण व लेखन या दोन्हींचा समावेश होतो. जेव्हा आपण भाषा बोलताना किंवा लिहिताना त्याचं भाषण किंवा लेखन करतो तर या दोनही घटकांचा येथे समावेश होतो. म्हणून पर्याय क्रमांक 3 सर्व विधाने येथे योग्य आहेत. हे उत्तर या प्रश्नाचं येथे आपल्याला सांगता येईल. प्रश्न क्रमांक 17 वेदांमध्ये म्हणजे वेदांच्या आत जे काही 4ही वेद आहेत त्या 4ही वेदांमध्ये जेव्हा आपण एखादं वेदांमध्ये असा उल्लेख केलेला आहे किंवा वेदांमध्ये हे सांगितलेलं आहे असं जेव्हा आपण बोलत असतो तर ते वेदांच्या आत अशा अर्थाने जेव्हा आपण बोलतो तर त्याचा तो शब्द कसा लिहाल असं या प्रश्नाच्या माध्यमातून आपल्याला विचारलेलं आहे. तर पहा, वेदांत, त्यानंतर वेदांत, वेदांत आणि वेदात असे 4 प्रकारचे शब्द आपल्याला पर्यायाने दिलेले असतात. मात्र यातला योग्य जो काही शब्द आहे तो पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी योग्य आहे. वेदांत त्याचा अर्थ होतो वेदाच्या आत, आणि जर ह्या शब्दाचा अर्थ आपण घेतला तर वेदाच्या शेवटी असा हा शब्द या ठिकाणी तयार होतो. वेदांच्या शेवटी असा मात्र येथे याचा अर्थ निघतो. म्हणून पर्याय क्रमांक 2 येथे आपल्याला योग्य सांगता येईल. प्रश्न क्रमांक 18 पाहूयात. अयोग्य विधान निवडा. देवनागरी लिपी
उजवीकडून डावीकडे लिहितात. पहा, हे विधान अगदी सोपं आहे. जर व्यवस्थित वाचताना आपण याचं वाचन केलं, समजून घेतलं, तर येथेच आपल्याला समजून येईल की आपण देवनागरी लिपी म्हणजे मराठी असो हिंदी असो, आपण लिहिताना डाव्या हाताकडून तिला उजव्या हाताकडे लिहित जातो. मात्र येथे काय सांगितलेलं आहे आपल्याला या विधानात की उजवीकडून डावीकडे, म्हणून पहिलंच विधान या ठिकाणी चुकीचं आहे. तर उजवीकडून डावीकडे नाही, तर डावीकडून आपण तिला उजवीकडे लिहित नेतो. त्यानंतर लिपीच्या शोधाने लेखन शक्य झालेलं आहे, हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. हे सुद्धा विधान योग्य आहे. आपण ज्या खुणांनी लेखन करतो त्याला काय म्हणतात? लिपी म्हणतात. लिंपणे हा शब्द मी तुम्हाला व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये सांगितलेला होता. त्यानंतर मोडी लिपी म्हणजे पाय मोडून लिहिण्याची जी काही पद्धत आहे, पूर्वी मोडी लिपी लिहिण्याची पद्धत होती, तिला पाय मोडून लिहिण्याची पद्धत म्हणायचे, म्हणून हे विधानसुद्धा येथे योग्य आहे. हे 3 विधान सोडून पहिलं जे काही विधान आहे ते विधान या ठिकाणी अयोग्य आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 अ नंबरचं जे काही विधान आहे ते विधान येथे चुकीचं आहे. प्रश्न क्रमांक 19 पाहूयात. यामध्ये काही जोड्या दिलेल्या आहेत, त्या जोडींचा योग्य क्रम आपल्याला लावायचा आहे. एका कॉलममध्ये दिलेला आहे ग्रंथकार आणि दुसऱ्या कॉलममध्ये त्या ग्रंथकारांनी लिहिलेले जे काही ग्रंथ आहेत ते ग्रंथ आपल्याला शोधून त्यांच्या योग्य जोड्या लावायच्या आहेत. आता पहा, मुकुंदराजांनी काय लिहिलेलं आहे, तर विवेक सिंधू लिहिलेलं आहे. त्यानंतर ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे, त्यालाच आपण भावार्थ दीपिका असं सुद्धा म्हणतो. परंतु येथे पहा काय दिलेलं आहे की महिमभटांच्या समोर भावार्थ दीपिका दिलेला आहे, परंतु महिमभटांनी भावार्थ दीपिका लिहिलेलं नाही, तर त्यांनी लीळाचरित्र हा ग्रंथ लिहिलेला आहे. म्हणून येथे 3 नंबरची जी काही जोडी आहे ती चुकीची आहे. पर्याय क्रमांक क, भीष्माचार्यांनी पंचवार्तिक हे लिहिलेला आहे. आता पर्याय क्रमांक क येथे अयोग्य जोडी आहे, म्हणून येथे आपल्याला पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगता येईल. आता प्रश्न क्रमांक 20. वर्णविचारामध्ये मूर्धन्य वर्णांचा विचार करण्यात आला आहे यामध्ये. आता हा प्रश्न जो काही आहे, अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला जेव्हा परीक्षेत विचारले जातात तेव्हा लक्षपूर्वक या प्रश्नांचं वाचन करायचं आहे. पहा, येथे काय विचारलेलं आहे, तर मूर्धन्य वर्ण विचारलेले आहेत. मूर्धन्य त्यांचा विचार करण्यात आला, तर त्यामध्ये काय काय येतं पहा. पर्याय पहा की क ख हे स्पर्श व्यंजन या ठिकाणी त्यांचा उल्लेख केला जातो असं म्हटलेलं आहे. आता क ख हे स्पर्श व्यंजन आहेत, परंतु मूर्धन्य वर्ण ते नाहीत, म्हणून पर्याय हा येणार नाही. त्यानंतर अनुनासिकांचा समावेश होतो, अनुनासिकांचा समावेश सुद्धा मूर्धन्य वर्णांमध्ये होत नाही. पर्याय क्रमांक 3 कडे वळूयात. ट ठ ही कठोर व्यंजने पाहावयास मिळतात. आता हा पर्याय येथे योग्य आहे, कारण ट ठ ही जी वर्ण आहेत ही कठोर व्यंजने सुद्धा आहेत आणि ती मूर्धन्य वर्ण सुद्धा आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. आणि पर्याय क्रमांक 4 जर आपण पाहिला, तर ज्या वर्णांचा उच्चार होताना मुखावाटे जोराने उसासा बाहेर पडतो त्यांना उष्मे असं म्हणतात. महाप्राणाविषयी हे वाक्य आहे, म्हणून हे सुद्धा येथे येणार नाही. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर कोणतं आहे? पर्याय क्रमांक क हे या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगता येईल. मित्रांनो, असेच आपण स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप नवनवीन प्रश्न घेऊन येणार आहोत. नक्कीच तुम्हाला माझा हा व्हिडिओ लाभदायक ठरणार आहे. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना फायदा होईल या दृष्टीने माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.